कळंबच्या जोरशेवाडी इथं राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाने मुलीला घरात एकटं पाहून तिच्यावर पळून नेऊन अत्याचार केला। पीडित मुलगी 2 महिन्यांची गर्भवती राहिली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे। पीडित तरुणी तालुक्यातील एका गावात येऊन आपल्या आजी आणि मामाकडे राहून शिक्षण घेत होती। तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाशी तिची ओळख झाली। 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास आरोपीने पीडितेला तिच्या घरात बोलावलं, तसेच पीडितेसोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली। मुलीने विरोध केला असता जर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तू चांगली मुलगी नाहीस असे सर्वांना सांगून तुझी बदनामी करेन अशी धमकी त्यानं दिली। या भीतीपोटी पीडितेवर आरोपीने जबरदस्ती केली। काही दिवसानंतर पीडितेला त्रास सुरू झाला। मार्च महिन्यापासून मासिक पाळी न आल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती तरुणी 2 महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं। यानंतर घाबरलेल्या पीडितेनं घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नांदपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर 0 FIR करून हा गुन्हा पुढील तपासणीसाठी कळंब पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला। घटनेचा अधिक तपास कळंब पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृत जाधव करत आहेत।